5 टिप्स. सगळ्यात पहिली म्हणजे रोज सकाळी उठलात की तुमची पांघरुणाची घडी घालून जागेवर ठेवा ते पांघरुण, कारण ते नाही घातलं तर मग मला तरी खूप ओरडा बसतो बाबा. आणि दुसरं असं की तुम्हाला जर धाकटी बहीण किंवा भाऊ असेल तर त्यांना कमी त्रास द्या, आणि जरी मोठा भाऊ असेल तरी त्याला सुद्धा कमीच त्रास द्या. थोडक्यात बोलूच नका घरात की आणि गप्प बसा एका कोपऱ्यात. तिसरी गोष्ट, आई जे सांगते ते तत्क्षणी करायला हवं, कारण ते जर केलं नाही तर मग तिला अचानक आठवतं की आपण अभ्यास करत नाही आहोत आणि आपण खूप वेळ झाला टी व्ही बघतोय. सो आई जे सांगते ते त्या क्षणी करून टाकायचं, म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होत नाही. चौथी टिप, कपड्यांची घडी घालून व्यवस्थित कपाटात ठेवा, नाहीतर म्हणजे माझ्या इथं सगळं कपाट रिकामं करते आणि म्हणते तर सगळ्याची घडी घालायची आणि आत टाकायचं. आणि अभ्यासाची पुस्तकं जागेवर ठेवा, कारण माझ्या आईचा तो एक, तिला राग येण्याचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की माझी अभ्यासाची पुस्तकं जागेवर नसतात.